माता च पिता त्वमेव त्वमेव सर्वम अस्माकं देव देव. दादा, आज तुमचा 75वा वाढदिवस. मनात भावभावनांची गर्दी झाली आहे. आईच्या आठवणीने मन व्याकुळ झाले आहे. तुम्ही आणि आईने तुमच्या वागण्यातून आमच्या नकळत जे संस्कार केले त्याला तोड नाही. ओम सदनाच्या उबदार घट्ट्यात तुम्ही आम्हाला वाढवले. तिथे राहत होतो तोपर्यंत आम्हाला आमच्या श्रीमंतीची जाणीवच नव्हती. कस्तुरी मृगाला जशी स्वतःच्या गंधाची कल्पना नसते तसेच काहीसे आमचे झाले होते. आकाशात भरारी घेतल्यावर कळले की आमचे पंख तुम्ही किती सक्षम बळकट केले आहेत ते. तुम्ही दोघांनीही आमची शारीरिक, मानसिक आणि वैचारिक क्षमता कशी वाढेल ह्याकडे जातीने लक्ष दिलेत. वाचनाची गोडी लावलीत. वेगवेगळ्या विषयावरचे लेख वाचायला दिल्यामुळे वैचारिक परिपक्वता आली. आमच्या सर्वांगीण विकासावर भर दिलात. दादा, तुम्ही निर्मिलेल्या मजबूत वैचारिक बैठकीमुळेच आम्ही आमच्या आयुष्यातील महत्त्वाचे निर्णय घेऊ शकलो. तुमची शिस्तप्रियता, नीटनेटकेपणा, वक्तशीरपणा, कर्तव्यदक्षता, सचोटी, प्रामाणिकपणा याचा आम्हाला पदोपदी उपयोग होतो. वरवरच्या देखाव्याला भुलू नका. बी विथ नेचर. खाऊन माझा पण टाकून माजू नका. दुसऱ्याच्या कष्टाची जाणीव ठेवा. अशी अनेक वाक्ये अजूनही कानात गुंजत असतात. तुम्ही आम्हा चौघात कधीही भेदभाव केला नाही. सर्वांना समान संधी उपलब्ध करून दिल्या. त्यामुळेच आज आम्ही आपापल्या क्षेत्रात यशस्वी आहोत. संसारात पडल्यानंतरच आम्हाला तुमची थोरवी जाणवू लागली. आज आमच्या मुलांना वाढवताना तुमच्या कष्टाची जाणीव होते. परिस्थितीचे चटके तुम्ही उभयताने सोसलेत, पण त्याची साधी झळही आमच्यापर्यंत पोचू दिली नाही. आई वडिलांची, सासूबाईंची मनोभावे सेवा केली. मुलांना जीवापाड जपलेत. धाकट्या भावाची तळहाताच्या फोडाप्रमाणे जपणूक करत आहात. त्यागातच खरोखर जगजगते हे तुम्ही सिद्ध केले आहे. अनेक माणसं जोडलीत. जीवाला जीव देणारे मित्र जोडलेत. निरपेक्ष प्रेम काय असते ते तुम्हीच आम्हाला शिकवलेत. आयुष्यभर दुसऱ्यांसाठी झटलात. यात तुम्हाला आईची सदोदित साथ मिळाली. कुठलीही जबाबदारी कधीही टाळली नाही. ओम निवासमध्ये झालेल्या प्रत्येक सणसमारंभाच्या आठवणी आजही मन उल्हसित करतात. प्राप्त परिस्थितीशी 2 हात करायला शिकवले, तर जीवनातील प्रत्येक क्षण उपभोगायला शिकवले. छोट्या छोट्या गोष्टीतून आनंद घ्यायला शिकवलेत. कुठलेही संकट, वाईट परिस्थिती आली तरी दादा आहेत या भावनेने मन सुखावून जाते. तेजस फिटनेस पॉइंट सुरू करून तीर्थरूप अप्पांचे स्वप्न पुरे केलेत, तर नॅनो घेऊन स्वतःचे मेगा स्वप्न पुरे केलेत. जन्मोजन्मी हेच माता पिता मिळावेत हीच ईश्वर चरणी प्रार्थना. जन्मदात्यांनी दिला सद्गुणांचा वसा, आम्ही चालवू हा पुढे वारसा.